कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या थँक्यू. अरे कसं काय उदास आहेस? बरं आहेस ना? बॅड न्यूज आहे ऍक्च्युली. बोल लवकर. अनुष्का अवॉर्ड फंक्शनला येणार नाही म्हणते. मग यात बॅड न्यूज काय आहे? अरे चुके तिला काहीतरी खूप महत्वाचं काम असेल. ऐक ना आमना, अजून एक बॅड न्यूज आहे. प्रीतम माझ्याकडे वेळ नाहीये, टाइमपास करू नकोस, बोल पटकन. टाइमपास नाही करत आहे मी, ती पारू पण येणार नाही म्हणते. काय? पारू येणार? तिला अवॉर्ड आहे आणि ती येणार नाही. काल जेव्हा मी तिला विचारलं होतं तेव्हा ती हो म्हणाली होती. संगीत आहे. एक मिनिट, तिने तुला सांगितलं ती येत नाहीये म्हणून? हो आता. पण तू तिला विचारायचं ना काय येत नाहीये म्हणून. अरे ते गडबडीत राहून गेलं, मी आता विचारून आलो. नाही थांब, मीच जाऊन बघतो. येत नाही असं कसं येत नाहीये? येस ब्रो, तू ग्रेट आहेस. तू ग्रेट आहेस बस. अरे त्या मारुती मामांना पटवलंस हा? म्हणजे नाही नाही म्हणणारे ते मारुती मामा, ते तयार झाले पारूला अवॉर्ड फंक्शनला पाठवायला. नाही, तरी जेव्हा तू तावात निघून गेलास ना, तेव्हा मला शंका आलीच होती की हा कुठे चाललाय, काय करायला चाललाय, बघितलं पाहिजे. तर तू हे करायला चाललेला. आणि काय रे, जेव्हा मी तुला सांगितलं की ती अनुष्का अवॉर्ड फंक्शनला येत नाहीये, तेव्हा किती नॉर्मल रिॲक्ट झालास की हा ठीक आहे असेल तिचं काहीतरी काम. मग आणि जेव्हा मी तुला म्हटलं की पारू जाणार नाही अवॉर्ड फंक्शनला, तेव्हा अगदी शॉक झालास. पळत तिथे निघून गेलास. कळतंय मला. तुला माहितीये, तू जो हा काही कन्सर्न दाखवतोयस ना, त्याचा अर्थ काय होतो? काय रे, काय अर्थ होतो या सगळ्याचा सांग बघू. हा काय रे, काय म्हणतात? अरे सांग ना. दादा आलाच नाही का? दरवाजा इतके वेळ स्वतःशीच बोलतोय मी. माहित नाही बा आदित्य सरांना काय बोलू. आदित्य सर बाला कार्यक्रमाला जाण्यासाठी तयार करतील का? बा ऐकल ना? बा रागावून काय उलट सुलट बोलू नये म्हणजे झालं. काय पारू, इथे का थांबली आहेस? काय झालं? मी काहीतरी विचारतीये. डोक्यात काय प्लॅनिंग सुरू आहे का? प्लॅनिंग? कसलं प्लॅनिंग? अगं तुला अवॉर्ड फंक्शनला यायचं होतं ना, आणि मी ऐकलंय की तुम्ही सगळे गावाला जाणार आहे म्हणून मारुती मामा तुला नाही म्हटले ना? होय. मग आता मारुती मामांना तयार कसं करायचं हे चाललंय का तुझ्या डोक्यात? हे प्लॅनिंग सुरू आहेत का? नाही तसं नाही. आदित्य सर बासोबत बोलायला गेले आहेत. हो, आदित्य एकटा गेलाय. ऍक्च्युली मी आणि आदित्य सोबत जाणार होतो मामांशी बोलायला, पण त्याला माझी वाट बघणं पॉसिबल झालं नाही आय गेस, म्हणून एकटा गेला. तुमची मैत्री खूप चांगली आहे ना, म्हणून राहावं नसेल, हो ना? पण पारू, मला तुमची मैत्री खरंच खूप भारी वाटते, खूप छान वाटतं मला. म्हणजे बघ ना, तू या घरात ज्या पद्धतीने वावरतेस, घराची काळजी घेतेस, घरातले सगळे सतत पारू पारू करत असतात. सगळ्यांच्या तोंडात फक्त एक नाव असतं आणि ते म्हणजे पारू. कसं जमवतेस का हे सगळं? नाही म्हणजे हा एक गुण तुझ्याकडून घ्यायला हवा ना.
मी पण उद्या आदित्यशी लग्न करून या घरात येईन. मग मला पण सगळ्यांचं मन जिंकता यायला हवं ना. आणि मन जिंकण्याची कला तुला चांगलीच माहिती आहे पारू. किर्लोस्कर कुटुंबासाठी तू किती महत्वाची आहेस हे मी पाहतीये. अगं, आदित्य माझा होणारा नवरा आहे. माझ्यापेक्षा जास्त तुझंच नाव त्याच्या तोंडात असतं. त्याला सारखी तू लागतेस. सतत एक पारू पारू पारू. अनुष्का मॅडम, हो तुम्ही असं का बोलताय? का बोलताय म्हणजे? अगं, मी तुमच्या मैत्रीचं कौतुक करते. म्हणजे बघ ना, हे किती वेगळं आहे. एका बिझनेस एम्पायरचा CEO एका ड्रायव्हरच्या घरी जाऊन हात जोडून विनंती करतो की तुमच्या मुलीला माझ्यासोबत कार्यक्रमाला येऊ द्या, प्लीज प्लीज प्लीज. इथं पहिल्यांदाच असं एखाद्या बिझनेसमॅनला वागताना पाहिलं माहितीये. प्रत्येक बिझनेसमॅनसाठी एक एक सेकंड लाख मोलाचा असतो. आणि आदित्य तो तुमच्या मैत्रीसाठी केवढा वेळ घालवतो. अनुष्का, काय सुरू आहे इथे? काहीच नाही. तू मारुती मामाने रिक्वेस्ट करायला गेला होतास ना पारू कार्यक्रमाला यावी म्हणून. ते मला माहितीच नव्हतं. मग काय प्रॉब्लेम झाला का? आदित्य, काय बोलतोयस तू? हे मला का प्रॉब्लेम होईल काही? उलट मी तर म्हणते तू मला तुझ्या सोबत नेलं असतंस तर आपण दोघेही बोललो असतो मामाशी. पण ठीक आहे, जे झालं ते झालं. सॉर्ट आउट होणं महत्वाचं होतं, राईट? पारू, तू जा, तुझी बॅग आवरून घे. मी बोललोय मामांची, त्यांनी दिली आहे परवानगी. आदित्य सर, बा तुम्हाला उलट सुलट तर बोलला नाही ना? नाही. तरी बी मला असं वाटतंय की मी तुमच्या बरोबर यायला नको. तुम्ही दोघं जाऊन या. मी तुला विचारत नाहीये, ऑर्डर देतो. जा प्लीज, तुझी बॅग भरून घे. पारू, आदित्यने परमिशन घेतलीये. जा जाऊन बॅग भर. पारू म्हणलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.